नमस्कार गाईज, वेलकम बॅक. आज कोणवार आहे? मंगळवार आहे आणि मंगळवारचा हा व्हिडिओ आहे. आरवला घेऊन जायचं आहे वॅक्सिनेशनसाठी, तिसऱ्या मंथचं. तर मग त्यासाठी जायचं आहे, पण पाऊस एवढा पडतो, सकाळपासून कंटिन्यू पाऊस आहे. वातावरण तर मस्त झालं आहे, थंड थंड, पण कपडे सुकत नाही, आग पेटत नाही आहे. तर अशा गोष्टी चालल्यात आणि ह्या पावसामध्ये त्याला घेऊन जायचं आहे. बघू कसं कसं होतं. मम्मी येईल अंगणवाडीतून आणि मग मी जाऊ, ती आम्हाला घ्यायला येणार आणि आम्ही दोघांनंतर जाणार आहे तिथं पण मिळून. तर बघू पावसामध्ये तर आता थंडी वाजेल. लेट्स सी कसं कसं होतं, काय काय होतं. आणि जर जमलं तर शूट वगैरे करून तुमच्याशी शेअर करेन आणि बाकी काही गोष्टी असेल ते पण शेअर करेन. सध्या तरी मला नाश्त्याला काहीतरी बनवायचं आहे, कारण की मम्मा लवकर गेली सकाळी आणि सुतक संपत होता आज. तर मग तिला सगळं आवरून ती गेली आहे सगळं. तर मग ते करेपर्यंत वेळ झाला तिला आणि नाश्ता करायचा आहे. तर मी भाकऱ्या भाजायचा प्लॅन करते. लेट्स सी आग जर व्यवस्थित होती तर भाकरी भाजेन किंवा मग इंडक्शनवरती काहीतरी उपीट वगैरे असं काहीतरी करेन, उपमा वगैरे. तर बघूया. सध्या तरी मी चहा घेते पहिल्यांदा आणि मग स्टार्ट करूया आपण आपला दिवस. म्हणतच होते, बाहेर बसले होते ना, तर बाहेर आतमध्ये येताना म्हणतच होते की अरे उठला नाही पाहिजे. जर तो उठला तर मग नाश्ता वगैरे सगळं तसंच राहील. आणि आत येऊन बघते तर हा मस्त उठून बसलाय. आता माहीत नाही नाश्ता वगैरे काय होतं, ते चहा तरी होतं की नाही काय नाही, बघूयात. त्याला घेते पहिलं आता. बाय बाय. एकदा का आपलं झोपलेलं बाळ उठलं ना की आपल्याला काही काम करायला होत नाही. काम करायचं दूरच राहिलं, मला ते काम सुचतच नाही. आणि आराव तर 3-4 महिन्याचा आहे, म्हणजे 3-4 महिन्याच्या मध्ये आहे तो. तर मग त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं, कारण की 3रा, 4था, 5वा महिना तो थोडा पलटी वगैरे पडत असतो. तर मग लक्ष हे ठेवावंच लागतं. आणि त्यातल्या त्यात ज्या काही घरातल्या गोष्टी असतात त्या काय आपल्याला करणं कधी चुकलेलं नसतं बायकांना, तर मग तेही करावं लागतं. सो वुमन खरंच मल्टीटास्किंग असतात आणि त्यांना असं असलं की त्यांना दुसरं काही ऑप्शन नाही आहे. तरी मी आत्ता माहेरी आहे म्हणून रिलॅक्स आहे, पण एकदा का सासरी गेलं की आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करायला थोडंसं त्रास होऊ शकतो स्टार्टिंगचा. तरी लेट्स सी कसं कसं होतं. सासरी गेल्यावरती त्याला मॅनेज करून बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज पण कशा करता येतात, प्लस जॉब पण आहे. सो लेट्स सी. आणि ते गोष्टी मी तुमच्याशी नक्की शेअर करेन की कसं हँडल मी करते किंवा मी कसं शिकते हँडल करायला. हे सगळ्या गोष्टी पण मी तुमच्याशी शेअर करेन, जेणेकरून त्याचा तुम्हाला पण उपयोग होऊ शकतो. आणि तुमच्याकडनं काही सजेशन मला येत असतील तर मग मला पण त्याचा फायदा होऊ शकतो. सध्या तरी मी पटपट भाकऱ्या भाजल्या, आग पेटत नव्हती, पण कसं तरी पटपट केलं आणि भाकरी खाल्ली. आणि मग आम्ही गेलो गावामध्ये वॅक्सिनेशनसाठी. आमच्या घरापासून थोडं गाव लांब आहे, म्हणजे आमचं घर वेगळ्या साईडला आहे आणि गाव वेगळ्या साईडला आहे असं होतं. सो गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये त्याला वॅक्सिनेशन द्यायचं होतं. सो मग आम्ही चालतच गेलो होतो, कारण की गाडी नव्हती, म्हणजे गाडी चालवणारा नव्हता आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे बसने वगैरे नेण्यापेक्षा चालतच नेलेलं बरं, कारण खूप पण लांब नाही आहे. सो मग आम्ही चालतच जाणं प्रेफर केलं. आरवला मम्मीने घेतलं होतं आणि मग ती चालत निघाली होती पुढे आणि मी तिच्या पाठवून होते. आरव सध्या म्हणजे ह्या 3 महिन्यामध्ये जे मी एक्सपिरियन्स केलं आहे, त्याला कुठे ट्रॅव्हलिंगला नेत असू ना गाडीतून किंवा मग चालतही, तो झोपून जातो. ती एक खूप चांगली गोष्ट आहे त्याची, की तो लगेचच झोपून जातो. काय माहीत मोठा झाल्यावरती कदाचित वेगळं असू शकतं, पण सध्या तरी आम्हाला त्या चिडचिडपणापासून किंवा ट्रॅव्हलिंगच्या गोष्टींपासून थोडंसं रिलॅक्स आहे. आरवचं इथलं सेकंड वॅक्सिनेशन होतं. फर्स्ट ऑलरेडी झालं होतं आणि त्यावेळी त्याला फार त्रास झाला होता, कारण की त्याच्यामध्ये 3 इंजेक्शन्स असतात आणि 2 तोंडामध्ये इंजेक्शन्स असतात. सो त्रास तर त्याला भरपूर झाला होता त्यावेळी. आणि या सगळ्याचा मला एक्सपिरियन्स नव्हता, म्हणजे कुणाला बघितलं पण नव्हतं जवळच्याला की आपण बाळाला वॅक्सिनेशन देतो आणि त्याच्यानंतर त्याची रिॲक्शन काय असते वगैरे. हे फर्स्ट टाईमच होतं जे माझ्यासाठी होतं आणि माझ्याच मुलाच्या बाबतीत होतं. फर्स्ट वॅक्सिनेशनच्या वेळी त्याला फारच त्रास झाला होता, कारण मला आठवतं 4 ते 5 तास मी त्याला फक्त हातात घेऊन होते आणि तो रडत होता, त्याला भूक लागत होती, त्याला ते पण जेवता येत नव्हतं. अशा कंडिशन्स होत्या, अशा गोष्टी होत होत्या. आणि आपण काही नाही करू शकत आहे, कारण जे आपण वॅक्सिनेशन देतो ते त्याच्या भल्यासाठीच आहे, त्याच्या चांगल्यासाठीच आहे. सो त्याचा त्रास बघायला आपल्याला लागणारच होतं, त्याला काही ऑप्शन नाही. दुसरा ऑप्शन नाही म्हणजे पेनलेस वॅक्सिनेशन हे एक ऑप्शन असतं, पण तो इथे नाही आहे. आणि जरी मला पॉसिबल झालं असतं तरी मी कदाचित पेनलेस वॅक्सिनेशनमध्ये गेले नसते. आय डोंट नो वाय, पण मी नसते गेले असं मला वाटतं. यावेळेस गावातल्या अशा ताईनंच त्याला घेतलं होतं आणि वॅक्सिनेशन वगैरे दिलं. मी फक्त साईडला होते, व्हिडिओ काढत बसले होते. आरवला पोलिओ, पेंटा आणि रोटा असे काहीतरी वॅक्सिनेशन होते ते दिले.
आणि मग आम्ही एंट्री वगैरे केली तिथे काय करायची होती ती. आणि मग थोड्या वेळासाठी बाहेर येऊन बसायला सांगितलं होतं अर्धा तास. तर मग आम्ही तिथे बाहेर येऊन बसलो होतो. थोडा वेळ बसलो तिथे. मग आरव झोपून गेला आणि मग म्हटलं आपण घरी जाऊयात. तर मग घरी यायला निघालो आम्ही. जवळपास 7-8 वर्षांनी वगैरे असेल मी हा व्ह्यू एन्जॉय करते. हा व्ह्यू एन्जॉय करत करत चालते आहे. हायस्कूलला जाताना आम्ही असं एवढं चाललं असेल, त्याच्यानंतर मग चालणं झालंच नाही. कारण 2016मध्ये 10th झाली. त्याच्यानंतर मग डिप्लोमासाठी गेलो मालवणला. 2019मध्ये डिप्लोमा कंप्लीट झाला आणि त्यानंतर मग आम्ही पुण्यामध्ये आलो. तर मग तेव्हापासून गाव सुटलंच असं झालं. जवळपास ही 5 वर्ष आणि आधीची 2 वर्ष 3 वर्ष असं जर आपण बघायला गेलो तर 8 वर्ष वगैरे मी गावाकडे नाहीच असं झालं. फक्त सणावाराला येणं व्हायचं आणि ते काही 3-4 दिवसासाठी यायचो गणपतीला स्पेशली. आणि मग जायचं ते काही इथे एवढं फिरणं नव्हतं होत. आणि नाही म्हणायला कोरोनामध्ये 1 महिनाभर आम्ही थांबलो होतो घरी. पण लॉकडाऊन असल्यामुळे काय बाहेर फिरता नव्हतं येत. सो आज आरवच्या निमित्ताने मी इथे एवढे दिवस राहिले. ऑलमोस्ट 3 महिने झाले आणि 3 महिने झाले मी इथे राहिले. बाहेर नाही होत जास्त फिरणं, पण तो अनुभव मागचा सगळा तो परत जागा होतो. कारण 8-9 वर्ष आपण बाहेर राहिल्यानंतर मग घरी येणं हे जो राहिला आहे त्याला ती फिलिंग समजू शकतो तो माणूस. आणि स्पेशली लग्न झालेल्या मुली आपल्या माहेरी येऊन म्हणजे अशा माहेरी येऊन राहण्यात काय मजा आहे हे जास्त चांगल्या पद्धतीने ओळखू शकतात. फायनली घरी पोचले, फ्रेशनअप झाले आणि आता बसली आहे, थोडा आराम करते, थकायला झाला. आय एम इटिंग दिस लड्डू. तर ते लाडू माझ्यासाठी मम्माने बनवले होते. त्याच्यामध्ये खजूर, खोबरं आणि ड्रायफ्रुट्स, मे बी डिंक आणि थोडंसं गूळ, या सगळ्या गोष्टी आहेत. सॉफ्ट कापड मिक्स आहे त्याच्यात. इथे जातच झाल्या बघ, इथे गाणं मिळते. काय तर सदर आगी काय, वाव, ह्याच्यापेक्षा लहान नाही. आपण वारी करू आता, वारी असाच म्हटलंय म्हणा ना, नाही तर मी हटलो ना. आणि टोपी, टोपी नाही कशी गावते, टोपी घालती आजाची, बाद झाली ती क्लिप लावून. कधी असते आषाढी एकादशी? 25 तारीखला. तो सर आम्ही जाऊ ना. काय तर तो बघूचा माका. किती दिले ह्या भैया दीड आणि तो ह्याच्यात प्राइस डायरेक्ट लिहिलेलीच आहे. पण ह्याचं हे काय हे वेगळं वाटतं मम्मा, पप्पानी आणलं त्याच्यापेक्षा. मिक्सच होता ह्याचे कसे एकदम असे हे निघतात ना, तसं नाही नव्हतं, होता प्लेन होता थोडा. मरता बघ नाल्या का तसता खाल्लं मी आता हाडलो दुसरो माका खाऊचो आता आणि तिथं असं दोन ते मी भरून ठेवली तरी खाल्लं. पप्पाने आणलेलं ह्याच्याकडे मामीकडे आहे ते मोठं, तिकडे गावलं. अरे आपल्यापेक्षा मोठंच आहे मम्मा थोडं.
ठेवायचा, एकदा तापला काय गरम राहतो. कुठे घेऊ चिंगुळी? मत्ती चिंगुळी, माझी बाबूची मत्ती चिंगुळी. लेगीचा का? शोंगुली चिगोबाई 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 अजिलो नाही चेन आहे ह्याला. होय. चिंगुळी चिंगुळी चिंगुळी. छान आहे. बंड तो मला वाटतं. माऊ गेला भाऊ घ्या करता. मस्त सॉफ्ट सॉफ्ट. होय डोळे आंबो